आणि ते बघणार आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल खरीप हंगामापूर्वी बैठक पार पडली। यावेळी संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते। यावेळी शेतीचं पावसावर असणारं अवलंबित्व कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। कोरडा ठाक झालेल्या मराठवाड्याला काल पावसाचा आंदोलन मिळालेला आहे। औरंगाबादमध्ये जोरदार मान्सूनपूर्व पाऊस पडलाय। जोरदार वारं वाहून पावसाला या ठिकाणी सुरुवात झाल्याचं बघायला मिळालं आणि अवघा औरंगाबाद चिंब झाला। त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या औरंगाबादकरांना काहीसा दिलासा मिळाला। तर आजपासून मृग नक्षत्राची सुरुवात होत असली तरी पाऊस येण्याची चिन्ह दिसत नाहीये। त्यामुळे शेतकरी चांगला चिंताग्रस्त झालाय। काही ठिकाणी पाऊस बरसतोय, मात्र अद्याप राज्यातल्या अनेक ठिकाणांमध्ये पाऊस झालेला नाहीये। वाढत्या तापमानाने शेतकरी वर्ग पुरता मेटाकुटीला आलाय। तर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामं पूर्ण केली असून आता शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्यात। नागपूरसह संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट आहे। तापमान सतत 45च्या पार जात आहे। वाढलेल्या तापमानामुळे हवामान विभागाने पुढचे 5 दिवस रेड अलर्ट जारी केलाय। म्हणजे 11 तारखेपर्यंत नागपूरसह विदर्भातील काही भागातलं तापमान हे 47 पार किंवा त्याहूनही अधिक राहण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। 10वीच्या परीक्षेचा आज निकाल जाहीर होणार आहे। महाराष्ट्र एसएससी बोर्डानंच याबद्दल तशी माहिती दिली। आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे। तर न्यूज 18 लोकमतच्या वेबसाईटवर देखील सगळ्यात आधी तुम्ही 10वीचा निकाल पाहू शकणार आहात। रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये केलेल्या कपातीचा सगळ्यात आधी फायदा हा स्टेट बँकेच्या ग्राहकांना मिळणार आहे। कारण एसबीआयनं मार्च महिन्यातच सेव्हिंग्ज डिपॉझिट आणि कर्जदारांना आरबीआयच्या रेपो रेटशी जोडण्याची घोषणा केली होती आणि त्यामुळे रिझर्व्ह बँकेने केलेल्या 0.25% कपातीचा फायदा आता स्टेट बँकेच्या ग्राहकांना सगळ्यात आधी मिळणार आहे। सरकारी कार्यालयात गेल्यावर कामं होत नाहीत ही सार्वत्रिक तक्रार असते आणि त्यामुळे आता बेशिस्त कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी सरकारने खास आदेशच काढले। जेवणाची वेळ ही आता फक्त अर्धा तासांची असून सर्वांनी एकाच वेळी जेवायला जाऊ नये याची काळजी घ्यावी असं देखील या आदेशात म्हटलंय। डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरण राज्यभर गाजत असताना ज्या महापालिकेच्या रुग्णालयात म्हणजेच नायर रुग्णालयात हा सगळा प्रकार घडला त्या रुग्णालयानं पालिकेच्या स्थायी समितीपुढे अहवाल ठेवलाय। मुळातच उशिरा आलेल्या अहवालात बीएमसी रुग्णालय प्रशासनाला पाठीशी घालत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केलाय। दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले। इक्बाल कासकर हा अनेक दिवस आजारपणामुळे त्रस्त आहे। तर कासकरवर खंडणी प्रकरणातील अनेक गुन्हे दाखल आहेत। मोनोरेलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यासाठी एमएमआरडीएनं या ताफ्यात आणखी 2 मोनो दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी 2 मोनोंच्या दुरुस्तीचं काम सुरू केलंय। या दुरुस्त केलेल्या गाड्या जून महिन्याच्या अखेरीस मोनोच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे। रुळांची उंची वाढवणं यासह अन्य काही तांत्रिक कामांसाठी आज मध्यरात्री टिटवाळा ते कल्याण अप मार्गावरती ब्लॉक घेण्यात येणार आहे। रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती कल्याण ते अंबरनाथ अप आणि डाऊन मार्ग तसंच हार्बरवरती सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे दरम्यान दोन्ही मार्ग आणि पश्चिम रेल्वेवरती सांताक्रूज ते गोरेगाव या 5व्या मार्गावरती ब्लॉक असेल। मुंबई रेल्वेच्या ताफ्यात येणाऱ्या वातानुकूलित लोकलसाठी 2 नवीन कारशेड उभारण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतलाय। हे कारशेड अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित असून त्यामुळे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना रोजगाराचा नवा मार्गही निर्माण होईल। मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाकडून मुंबईमध्ये आता आणखी 80 स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्र बसवण्यात येणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे या व्यतिरिक्त हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यासाठी ठाण्यामध्ये 1, नवी मुंबईत 1 आणि मुंबईमध्ये 2 रडार बसवले जाणार आहेत। या रडारचा फायदा पुढील पावसाळ्यात मुंबई महानगर प्रदेशाला बसणार आहे। इंटरसिटी एक्सप्रेसची चाचणी 30 मे पासून ते 6 जून पर्यंत घेणं अपेक्षित होतं, मात्र तांत्रिक अडचणींमुळे चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे। त्यामुळे प्रवाशांना वेळेची बचत करणाऱ्या पुष्कळ इंटरसिटी एक्सप्रेसची वाट बघावी लागणार आहे। महाराष्ट्रात शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये वैद्यकीय आणि दंतच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाशी संबंधित विषयांवरील 2 ताज्या याचिकांवरती 10 जून रोजी सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालय या संबंधित सुनावणीसाठी राजी झाले आणि सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच या प्रवेशाबाबत 4 जूनला दिलेल्या आदेशांमध्ये सुधारणा करावी अशी मागणी या याचिकेत केली आहे। आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी आपण प्रयत्नशील आहोत। तर लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे असं आश्वासन केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिले।
तर शेलार यांनी नुकतीच पुरी यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. मुंबई विद्यापीठाकडून विधी शाखेच्या 5व्या सत्र परीक्षेत 0 गुण मिळालेल्या विद्यार्थिनीला गैरहजर दाखवल्याचा प्रकार समोर आला होता आणि याबाबत मानवी हक्क आयोगाकडून मुंबई विद्यापीठाला नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा विचित्र कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. म्हाडा प्राधिकरणानं मनोरंजन, खेळांचं मैदान, उद्यान, शाळा, रुग्णालय वा अन्य कोणत्याही कारणांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांचा स्वतःच विकास करण्याचा निर्णय घेतलाय. लवकरच प्राधिकरण बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. मात्र दिलेल्या मुदतीत जिल्हा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शिक्षक बदलीसाठी आवश्यक कार्यवाही न झाल्यानं शिक्षक बदलीस विलंब होतोय. दरम्यान लवकरच होणाऱ्या शिक्षक बदली संदर्भातील बैठकीत संबंधित जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी खुलासा सादर करण्याचे निर्देश राज्याच्या सीईओंना देण्यात आले. जे रुग्णालयात एका महिलेनं सायमी जुळ्या मुलींना या ठिकाणी जन्म दिला आहे. अलिमा खतीम असं या महिलेचं नाव आहे. दोन्ही अर्भक मुली आहेत. त्यांना एक हृदय आणि एक किडनी आहे. सध्या या दोघींची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याची माहिती मिळते आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. ईद सणाच्या निमित्तानं मुंबईहून भिवंडीतील वडपे बायपास जवळच्या शांग्रीला रिसॉर्टमध्ये मौज मजा करण्यासाठी आलेल्या 2 ग्रुपमध्ये डीजेवरती नाचत असताना राडा झाल्यानं तुंबळ हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. बातमी नाशिकमधून. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर दशक्रिया सिनेमातील दृश्य प्रत्यक्षात पाहण्यास मिळाली. खरं तर सिनेमाच्या दृश्यांप्रमाणेच या ठिकाणी राडा झाल्याचं बघायला मिळालं. पुरोहितांच्या 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. स्थानिक आणि परप्रांतीय पुरोहितांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पूजा करण्यावरून वाद पेटला होता आणि अखेर या 2 गटांमध्ये काल पुरोहितांनी एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिव्या देत मारामारी केल्याचं बघायला मिळालं. अखेर हा वाद आता पोलीस ठाण्यात पोहोचलाय. नाशिकमध्ये एका वाहतूक पोलिसानं रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. नाशिकच्या स्वामीनारायण चौकातली ही घटना आहे. तर हा व्हिडिओ 2 महिन्यांपूर्वीचा असल्याचं तपासात समोर आलंय. पिंपरीमध्ये विरोधी पक्ष नेत्याच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांच्या कार्यालयाच्या अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. तर हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. आता पोलीस हल्लेखोराचा तपास घेत आहेत. नागपूरमध्ये पहिल्या भारतीय संविधान साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात संविधानातील विकासात्मक, कल्याणकारी आणि सामाजिक न्यायाचा विचार लोकांपर्यंत पोहोचवणं हा उद्देश ठेवण्यात आलाय. तर महाराष्ट्र भूषण डॉ. अभय बंग हे या संमेलनाचे उद्घाटक असून उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही हे या संमेलनाचे अध्यक्ष असतील. राज्यभरातील दूध उत्पादकांनी 2 रुपये दरवाढ केल्यानं प्रति लिटर ग्राहकांना आता 44 रुपये मोजावे लागणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दुधासाठी ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. दूध व्यवसायातील डीलर रेट आणि किंमत यामध्ये मोठी तफावत आहे आणि हीच तफावत 2 रुपयांनी कमी केली जाईल. म्हणून राज्यातील दूध उत्पादकांनी दुधाचे भाव 2 रुपयांनी वाढवले. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी वर्षावरती काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. एमपी मिल कंपाऊंड प्रकरणी लोकायुक्तांनी अहवाल शासनाकडे सोपवल्यानंतर प्रकाश मेहता यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. पुण्याच्या पालकमंत्र्यांचा कार्यभार चंद्रकांत पाटील तर जळगावचा गिरीश महाजन यांना देण्यात आला. गिरीश बापट यांचं अन्न आणि नागरी पुरवठा खातं जयकुमार रावल यांना तर संसदीय कार्यमंत्रीपद विनोद तावडे यांना देण्यात आलं आहे. कालच्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये स्वबळाचा नारा देण्यात आलाय. तर काँग्रेसच्या या बैठकीत राष्ट्रवादीच्या विरोधातील सूर कायम होत असल्याचं देखील बघायला मिळालं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊ नये अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस ही छुप्या पद्धतीनं भाजपला आणि एनडीएला पाठिंबा देत असल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे हे मतदारसंघातील महापालिका क्षेत्रात आयुक्तांच्या भेटीला गेले होते. प्रलंबित कामं मार्गी लावावीत आणि ती लवकरात लवकर पूर्ण व्हावीत यासाठी पुणे महापालिकेच्या आयुक्तांची त्यांनी भेट घेतली. राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना टोला लगावलाय. सदाभाऊ खोत यांनी रस्त्यावर उतरण्यापेक्षा शेतमाल मुक्त नियमन करून दाखवावं. ते सरकारचे मंत्री आहेत, दोन्हीकडे पाय ठेवू नये असं शेट्टी म्हणाले. तर विधानसभा लढवण्याबाबत अजून निर्णय नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि तर बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ दौऱ्यावर जाणार आहेत.
गुरुवायूरच्या श्रीकृष्ण मंदिरात आणि व्यंकटेश्वर मंदिरात ते पूजा करतील आणि त्यानंतर सकाळी 10 वाजता या ठिकाणी ते मंदिरात पूजा करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मालदीवलाही जाणार आहेत। पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर आता ते आधी मालदीव दौरा करतील आणि त्यानंतर मग श्रीलंका दौऱ्यावरही जाणार आहेत। तर सकाळी केरळच्या गुरुवायूर मंदिरात दर्शन घेऊन त्यानंतर ते मालदीवला रवाना होणार असल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर मालदीवनंतर ते 9 जूनला श्रीलंकेला रवाना होणार आहेत। भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे काश्मीर मुद्द्यासह सर्व मतभेद मिटवण्यासाठी भारताची चर्चा करण्याची इच्छा आहे असं पत्र पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलंय। इम्रान खान यांनी मोदी यांचं अभिनंदन करून संवाद हेच उत्तर आहे असं म्हटलंय। तर उभय देशांमधील नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी आणि प्रादेशिक विकासासाठी एकत्रित काम करणं आवश्यक आहे असं देखील खान यांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवली आहे। पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांना असं न करण्याचा सल्ला दिलाय। मात्र माजी केंद्रीय मंत्री आणि ऑलिम्पिक पदक विजेते हॉकीपटू असलम शेरखान यांच्याकडे आपल्याला पक्षाचा अध्यक्ष बनवण्यात यावं अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे।